नमस्कार. भक्ती म्हणजे तुळशीची माळ गळ्यात घालणं, नामस्मरण करणं, पंढरपूरची वारी करणं, गाथा ज्ञानेश्वरी वाचणं, अनेक अभंग पाहणं, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते पाहणं आणि सर्व अभ्यासून आपण नेमकं वर्तन कसं करायचं ते महत्वाचं पाहणं. अभ्यास जरी मोठा केला तरी जिव्हे सकळ शास्त्राचा सराव, ऐशीने कोटी जन्म जावो न पविजी माती. जरी जिव्हेला सकळ शास्त्राचा सराव असला, वेदांतर जरी पाठ असली, उपनिषद जरी पाहिली, तरी जर त्याचा आचार विचार जर शुद्ध नसेल तर त्या पाठांतराला अन्य बहिरंगाला माळ घालण्याला काही शून्य किंमत आहे. किंमत उरत नाही का? ज्याचा आचार विचार शुद्ध नाही. आणि उदाहरणार्थ ज्याच्या गळ्यात माळ नाही, समजा त्यांनी कुठे वारी केली नाही, पण तो उत्तम तऱ्हेचं वर्तन करतोय, तरी ती एक भक्तीच आहे. आपण कुणाला त्रास होईल असं न वागणे, आपण कुणाचं मन दुखवल असं न बोलणे, आपण समाजामध्ये व्यवस्थित राहणे, योग्य झोप घेणे, योग्य आहार घेणे, योग्य संभाषण करणे, प्रत्येक नातेवाईकाला ज्याच्या त्याच्या नातेप्रमाणे मान देणे, असा जर माणूस वर्तन करीत असेल तर त्याच्या उदाहरणार्थ समजा माळ तर पाहिजेच, शाकाहारी पाहिजेच, पण नसल न जाणून तो मांसाहार करत नसल तरी काही हरकत नाही, ती सुद्धा एक भक्तीच आहे. म्हणून भक्तीचा प्रकार आहे. अन्यथा कुणी असो, एखादा समजा एकादशी नाही, कुठले उपवास करत नाही, काही करत नाही आणि त्याला त्याचं काय देणं घेणंच नाही, तरी पण नको करू देवासाठी उपवास, पण तुझ्या शरीरासाठी तरी निदान तुला उपवासी राहणं गरजेचं आहे. थोडं उपवासी राहिलं तर शरीर शुद्ध होतं, थोडंसं कमी बोललं तर वाचेत ताकद येते. असं वर्तन केल्याने, सर्वत्र व्यवस्थित चांगुलपणाचं वर्तन ठेवल्याने माणसाला ती भक्तीच घडते. त्याप्रमाणे वर्तन करणं हेच योग्य आहे. आणि असं जर सर्व काय करूनही त्याचं वर्तन ठीक नसेल तर त्या भक्तीला, त्या सर्व करण्याला काही किंमत नाही. म्हणून असो नसो, पण आपल्याला वर्तन चांगलं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. रामकृष्ण हरी.